नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपला जनरल ॲफिडेविट ऑनलाईन करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या आपल्या सरकारच्या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला त्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा लॉगिंगचा ऑप्शन दिला आहे. आपला जर इथं अगोदरच रजिस्ट्रेशन झालं असेल तर आपल्याला इथं आपली युजर ID आणि इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून इथं आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर ते लॉगिंगवरती क्लिक करायचे. आणि आपण जर इथं नवीन युजर असाल तर आपल्याला इथं सर्वात अगोदर आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला वरती हा न्यू युजर रजिस्टर हिअरचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आणि आपल्याला इथं खाली हे लॉगिंगसाठी 2 ऑप्शन दिले आहे, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2चा. तर ऑप्शन नंबर 1मध्ये आपण जर आपली युजर ID बनवत असाल तर आपल्याला इथं फक्त आपला मोबाईल नंबर देऊन आणि पासवर्ड बनवून आपण आपली युजर ID बनवू शकता. आणि इथं ऑप्शन नंबर 2मध्ये आपल्याला इथं आपली सर्व इन्फॉर्मेशन द्यायची. आपल्याला इथं आपला फोटो, ID प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, त्याच्यासोबतच आपला मोबाईल नंबर आणि OTP देऊन आपल्याला आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं आपल्याला हे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2चे हे 2 रजिस्ट्रेशनचे ऑप्शन दिले. आपण इथं ज्याप्रमाणे आपलं रजिस्ट्रेशन करत असाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण जर फक्त इथं आपला मोबाईल नंबर आणि OTP देऊन आपला रजिस्ट्रेशन करत असाल तर आपल्याला इथं या ऑप्शन नंबर 1वरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही खाली ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि युजर नेम व्हेरीफाय करायचा आहे. सर्वात अगोदर तर इथून आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला त्या सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. मग या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर इथं आपल्याला हा युजर नेमचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपला युजर नेम बनवायचा आहे. आपण या युजर नेममध्ये आपला मोबाईल नंबर देऊ शकता, आपला आधार कार्ड नंबर देऊ शकता, आपली जन्मतारीख देऊ शकता किंवा इथं आपलं नाव पण लिहू शकता. इथं युजर नेम बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला हा चेक युजर नेम अवेलेबिलिटीचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला त्या अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा यू कॅन यूज दिस युजर नेमचा ऑप्शन येऊन जाणार. अगर जर आपल्याला याप्रमाणे हा ऑप्शन नाही आला तर आपल्याला इथं आपला युजर नेम दुसरा बनवायचा आहे. युजर नेम बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे. आणि या पासवर्डमध्ये आपल्याला इथं 0 ते 9 मधून कोणता पण एक नंबर द्यायचा आहे. त्याच्यासोबतच आपल्याला इथं ABCD अल्फाबेटमधला कोणता पण एक लोअर केस अल्फाबेट द्यायचा आहे. त्याच्यासोबतच कोणता पण एक अप्पर केस अल्फाबेट द्यायचा आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला इथं एक कोणता पण स्पेशल कॅरेक्टर द्यायचे आहे. आणि याची लेंथ आपल्याला इथं कमीत कमी 7 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 20 कॅरेक्टर एवढा ठेवायचा आहे. जसं की इथं आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे citizen@123. याप्रमाणे इथं आपण पासवर्ड बनवू शकता किंवा आपण इथं आपलं नाव पण देऊ शकता. तो पासवर्ड आपल्याला इथं टाईप करायचा आहे. पासवर्ड इथं टाईप केल्यानंतर तोच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये आणखी एकदा टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पूर्ण नाव लिहायचं इंग्लिशमध्ये. आणि इंग्लिशमध्ये नाव लिहिल्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं. मग इथं ॲटोमॅटिकली फुल नेम इन मराठीमध्ये इथं आपलं मराठीमध्ये नाव येऊन जाणार. आणि इथं दिलेल्या मराठी नावामध्ये जर काही मिस्टेक आली तर आपल्याला इथं Ctrl+Alt+K वरती क्लिक करून याप्रमाणे हा एक कीबोर्ड येऊन जाणार. तर या कीबोर्डवरून आपल्याला इथं आपलं नाव करेक्ट करून घ्यायचं आहे. नाव करेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला हा डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिला. तर आपली जी जन्मतारीख असेल ते जन्मतारीख आपल्याला इथं द्यायचे आणि त्यानुसार आपली जे वय होणार ते वय इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार. हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिले. हे इन्फॉर्मेशन वाचून आपल्या इथं या आय एक्सेप्टवाल्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या रजिस्टरवरती क्लिक करायचे. मग इथे थोडासा लोडिंग होऊन आपल्या इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार. आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपली हे युजर ID इथं येऊन जाणार. तर आपल्या इथं या युजर IDला कॉपी करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करायचे. मग आपण इथं ॲटोमॅटिकली या लॉगिनच्या पेजवरती येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपली जे आपण युजर ID कॉपी केली होती ते युजर ID आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर आपण जो आपला पासवर्ड बनवला तो पासवर्ड आपल्याला इथं टाईप करायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार. आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हे डाव्या साईडला काही ऑप्शन्स दिलेले आहे. तर या लाईनीला आपल्या इथं खाली स्क्रोल करायचे आणि इथं आपल्याला शोधायचे हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा ऑप्शन. तर आपल्या त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा सब डिपार्टमेंटचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला या सिलेक्टवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या इथून रेव्हेन्यू सर्व्हिसेसवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा जनरल ॲफिडेविटचा ऑप्शन दिलेला आहे.
तर आपल्याला त्या जनरल ॲफिडेविटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीडवरती क्लिक करायचे आणि मग इथं आपण थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला डाव्या साईडला सर्व्हिस लिस्टचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्याला त्या सर्व्हिस लिस्टवरती क्लिक करायचं आणि मग आपल्यासमोर आणखी हे ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला इथं आणखी जनरल ॲफिडेविटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्याला या जनरल ॲफिडेविट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल ते सर्व डॉक्युमेंट्स इथं येऊन जाणार. तर आपल्याला इथं हे डॉक्युमेंट चेक करायचे असेल तर आपण इथं चेक करू शकता. डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आणि इथं खाली आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं. मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजपासून आपल्याला आपला फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याला आपल्या आधार कार्डवरून आपली इन्फॉर्मेशन द्यायची आहे का. द्यायची असेल तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा आधार कार्ड नंबर देण्याचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर देऊन जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं देऊन आपल्याला इथं आपली OTP व्हेरीफाय करायची आहे. मग इथं काही इन्फॉर्मेशन आहे आपल्या आधार कार्डनुसार येऊन देणार आणि आपण जर आपली ही इन्फॉर्मेशन आपल्या आधार कार्डनुसार नसाल देत तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला फुल नेम इन इंग्लिशचे ऑप्शन दिलं. तर इथं आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस ज्याप्रमाणे नाव दिला होता तो नाव इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांचे नाव द्यायचं आहे इंग्लिशमध्ये आणि मग आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं. मग इथं ॲटोमॅटिकली फादर नेम इन मराठीमध्ये इथं आपलं मराठीमध्ये नाव येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपली जन्मतारीख अगोदरच येऊन जाणार. इथं आपला मोबाईल नंबर पण येऊन जाणार. मग इथं जेंडरमध्ये आपला जो जेंडर असेल मेल फिमेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर हा इथं आपल्याला ईमेल ID चा ऑप्शन दिला. हा ऑप्शन इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं ऑक्युपेशनमध्ये आपण काय काम करता तो कामाचा ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण जर इथं कोणता काम न करता काय एज्युकेशन घेत असाल तर इथं आपल्याला हा स्टुडंटवाला पण ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं हा स्टुडंटवाला ऑप्शन पण सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं ॲप्लिकंट नॅशनॅलिटीमध्ये आपला हा भारतीयवाला ऑप्शन हा अगोदरच आला आहे आणि आपण जर आपला हा फॉर्म इंग्लिशमध्ये भरत असाल तर आपल्याला इंग्लिशमध्ये भरू शकता आणि आपल्याला जर आपला फॉर्म मराठीमध्ये भरायचा असेल तर इथं वरतीच आपल्याला हा मराठीचा पण ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं ज्या लँग्वेजमध्ये आपला हा फॉर्म भरत असाल तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा. हे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं आपल्याला आपला परमनंट ॲड्रेस द्यायचा. सर्वात अगोदर तर आपल्याला इथं पत्तामध्ये आपला जो पत्ता असेल तो संपूर्ण पत्ता आपला ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं द्यायचा आणि आपला जो तालुका असेल तो तालुका आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपला जो गावाचा नाव असेल तो गावाचं नाव आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर आपला जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला इथं द्यायचा. आपला परमनंट ॲड्रेस दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपला करंट ॲड्रेसबद्दल विचारला आहे. तर आपला करंट ॲड्रेस आणि आपला परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि जर आपला करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर वेगळा असेल तर आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक न करता इथं खाली आपल्याला आपला संपूर्ण करंट ॲड्रेस द्यायचे. ॲड्रेसची डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली प्रतिज्ञापत्राचे तपशीलमध्ये आपल्याला इथं कोणा पण एका साक्षीदाराची माहिती द्यायची. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला साक्षीदाराचे संबोधन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला साक्षीदाराचे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये त्यांच्या पूर्ण नाव इंग्रजीमध्ये द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचे. मग इथं ॲटोमॅटिकली त्यांच्या पूर्ण नाव मराठीमध्ये इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं प्रतिज्ञापत्राचे नावमध्ये आपल्याला हा ॲफिडेविट कोणत्या कामासाठी पाहिजे आहे तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा. आपल्या इथं कोणता गॅप सर्टिफिकेटसाठी पाहिजे आहे, कोणत्या स्कॉलरशिपसाठी किंवा व्हॅलिडिटीसाठी किंवा नाव बदलवासाठी आपण ज्या कामासाठी हा आपला ॲफिडेविट सर्टिफिकेट काढत असाल तो ऑप्शन आपल्या इथं टाईप करायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं थोडंसं खाली स्क्रोल करायचं आणि आपण जो इथं साक्षीदाराचं नाव दिला तो साक्षीदाराचा संपूर्ण पत्ता आपल्याला इथं द्यायचा. सर्वात अगोदर आपल्या इथं पत्तामध्ये त्यांचा जो पत्ता असेल तो पत्ता आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर इथून आपल्याला त्यांचा जिल्हा द्यायचा. जिल्हा दिल्यानंतर इथून आपल्याला त्यांचा तालुका द्यायचा आणि तालुका दिल्यानंतर आपल्या इथं त्यांचा जो गाव असेल त्या गावाच्या नाव आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर त्यांचा जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला इथं द्यायचा आहे. याप्रमाणे इथं आपल्याला त्यांच्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायची आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला प्रतिज्ञापत्राचे अर्जाचे कारण विचारले आहे. तर आपण आपली ॲफिडेविट कोणत्या कामासाठी काढता तो ऑप्शन आपल्याला इथं टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला कराराच्या तपशीलमध्ये इथं हे काही इन्फॉर्मेशन दिले आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या मला मंजूरवाल्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला
या पेजवरती आपल्याला आपला फोटोग्राफ, सिग्नेचर आणि आपले काही इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. इथं सर्वात अगोदर तर आपल्या इथं आपला फोटोग्राफ द्यायचा. त्याच्यासाठी आपल्याला इथं या लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर आपला जो कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याच्या समोर यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला या कॅप्चरवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे आपण काढलेले फोटो इथं येऊन जाणार. तर आपल्याला इथं थोडंसं ॲडजस्ट करायचं. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला इथं अप्लाय क्रॉपवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे इथं आपले कॅप्चर केलेले फोटो इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपले सिग्नेचर द्यायचे. आपल्याला इथं आपले सिग्नेचर कोणत्या साईजमध्ये, कोणत्या केबीमध्ये, कोणत्या पिक्सेलमध्ये द्यायचे आहे इथं त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. तर त्यानुसार आपल्या इथं आपली सिग्नेचर बनवायचे आणि ते सिग्नेचर आपल्या इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्याला त्या चूज फाईलवरती क्लिक करायचे आणि आपण हे आपले सिग्नेचर जिथं कुठं ठेवले असेल तिथून आपल्याला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर याप्रमाणे इथं आपले सिग्नेचर ॲडजस्ट करण्याचा इथे थोडा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपले सिग्नेचर ॲडजस्ट करायचे आणि हे सिग्नेचर इथं ॲडजस्ट केल्यानंतर आपल्या इथं खाली अप्लाय क्रॉपचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथे अप्लाय क्रॉपवरती क्लिक करायचं. याप्रमाणे इथं आपले फोटो आणि सिग्नेचर येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला ओळखीच्या पुराव्यामध्ये इथे काही डॉक्युमेंट्स दिले आहेत. तर यांच्यामधून आपल्याकडे जो डॉक्युमेंट्स असेल तो डॉक्युमेंट्स आपल्या इथं अपलोड करायचे. आपल्याकडे जो डॉक्युमेंट्स असेल त्या डॉक्युमेंट्सवरती आपल्या इथं क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे सिलेक्टचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या त्या सिलेक्टवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर या अपलोड फाईलवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे चूज फाईलचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला या चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि आपण आपला हा डॉक्युमेंट जिथं कुठं ठेवला असेल तो डॉक्युमेंट्स आपल्या इथं सिलेक्ट करायचे. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर इथं आपला हा डॉक्युमेंट्स येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला पत्त्याच्या पुराव्यामध्ये आपल्याला आपला डॉक्युमेंट्स अपलोड करायचा. इथं आपल्याला एका PDF मध्ये आपला राशन कार्ड, आपली आपण जो अफिडेविट करत असाल त्याच्या संपूर्ण एका पेजवरती मॅटर लिहून किंवा एका स्टॅम्प पेपरवरती पूर्ण त्याचा मॅटर लिहून आणि आपण जो साक्षीदाराची माहिती दिली होती त्या साक्षीदाराचे आधार कार्ड तो आपल्याला इथं या कोणत्या पण ऑप्शनमध्ये आपल्याला अपलोड करायचा. हे संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला इथं एका PDF मध्ये मर्ज करून 75 ते 500 KB आतमध्ये आपल्याला इथं अपलोड करायचे. हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला सेल्फ डिक्लेरेशनचा ऑप्शन दिलेला आहे. तर हे संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून आपल्या इथं खाली आय अग्रीवाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स इथं अपलोड होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा ऑप्शन येऊन जाणार. तर त्याच्यानंतर आपल्या इथं आपला पेमेंट करायचा. त्याच्यासाठी आपल्या इथं या ओकेवरती क्लिक करायचं. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं या ॲफिडेविटसाठी आपल्या इथं किती पेमेंट लागणार आहे त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर हे इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इथे काही ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या नेट बँकिंगवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या इथं पे GOV इंडिया ऑल बँक्सवरती क्लिक करायचं. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपल्या पेमेंटचे डिटेल्स येऊन जाणार. तर आपल्या इथं प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्यासमोर याप्रमाणे पेमेंटचे काही ऑप्शन्स येऊन जाणार. इथं आपल्याला क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि वॉलेटचे ऑप्शन दिले आहे. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करसाल त्याप्रमाणे इथं आपल्याला पेमेंट करायचे आहे. आपण इथं जर आपल्या UPI QR कोडने जर आपला पेमेंट करसाल तर आपल्याला त्या UPI वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा QR कोड येऊन जाणार. तर आपल्याला त्या QR कोडने आपला पेमेंट करून घ्यायचा आहे. पेमेंट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपण फिलअप केलेल्या फॉर्मची रिसिप्ट आणि आपण केलेल्या पेमेंटची रिसिप्ट पण इथं येऊन जाणार. तर आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपल्या इथे थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथे ऑप्शनवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप, मोबाईल, PC मध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. आणि आपण हा जो आता ॲफिडेविटचा फॉर्म फिलअप केला हा इथं 1 ते 2 दिवसात आपला इथं अप्रूव्ह होऊन जाणार आणि आपण इथं याला डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी आपल्या इथे या डॅशबोर्डवरती यायचं आणि आपण इथं बघू शकता आपण फिलअप केलेला फॉर्म इथं येऊन जाणार. हा आपला फॉर्म इथं पेंडिंगमध्ये आहे. हा इथं अप्रूव्ह झाल्यानंतर आपण याला इथून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या कोणता पण असो ॲफिडेविट त्याचा फॉर्म इथं आपण ऑनलाईन भरू शकता आणि त्याला आपण इथं अप्रूव्ह करू शकता. मित्रांनो आपल्याला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.